ഓം ശ്രീ ഗണേശായ നമഃ. ഓം ശ്രീ ഗുരുഭ്യോ നമഃ. ഓം ശ്രീ സരസ്വത്യൈ നമഃ. ഓം ശ്രീ ലക്ഷ്മീഗിരി വെങ്കടേശായ നമഃ. ഓം നമ ഗണപതി പാഹി സരസ്വതി ജ്ഞാനപ്രദായിനി പരബ്രഹ്മ പത്നി ഗുരുദേവ ബ്രാഹ്മണാചരണാരിപതാമി ഹൃദയാന്തു വാസുകാ സ്വാമി ലക്ഷ്മീപതി ശരണയേതായി അമ്മി നാരായണ ചരണ ब्रह्मादिदेवांक स्वामी तू प्रमाण तू गेले कृत्य इथे भक्ताचे रक्षण नारायण श्री वासु केला ते कारण. जय जय जगन्नाथ अद्भुत चरित्र पाहि मां पुरुषोत्तम पद्मपत्र नेत्र कोटि मन्मथ रूप कांति अशिलेगात्र वेंकटशैलावासा श्री वेंकटेशा स्वामी वेंकटपति वंदेहं चरण रात्रि तु दिवसा तु गेले स्मरण भक्ति न करिन स्वामी मानस पूजन तु गेले दयेन तु गेले कल्याण वर्णनेन जनक राजेन्द्र चित्ता दुःख सर्वै जाले ओंकार कारण विष्णुन सर्वै दुःख दिले दुःख शांती विष्णु कल्याण श्रवण केले तल्पुण्य प्रभावेन सर्वै सुख जाले वेंकटगिरि महात्म्य कल्याणी पठन भक्ति मुक्तिदायक पाप विनाशन त्यावेरी वेंकट उत्तम नाम विवर्णेन संसार सागर तारण मोक्ष साधन वृषभावर प्रदान नाम वृषभाद्री अंजना पुत्र प्राप्ति नाम अंजनाद्री शेष मारुद संवादन नाम ते शेषाद्री माधवा पाप उनके मात्रान वेंकटाद्री पर्वत कुला वेंकट अस्तुल सर्वोत्तमो वैकुंठ सोणु तो वैहाला पुरुषोत्तमो भक्तांक रक्षण कोर्चो कारण एक नेमो साक्षी बलिला तो कुलालो तो भीमो ब्राह्मण रसेश्वर सर्वै मेळावूनी अर्चना प्रारंभो निश्चयो केला त्या उपरी पूजन कोरुक देवु कोण म्हणूनी महर्षी मायर सरलो ब्रह्मा मुनी सत्यलोकाक ब्रह्मा सभे भृगु गेलो कमलासनान भृगु अनादरु केलो ते कारण हस्त भृगु कोपारुण जालो भूमि वीणा पूजत्व चापु ब्रह्मा दिलो कैलास पर्वतारी रुद्रासनि गेलो पार्वती
सादरीडन अनादरु केलो ते कारण हस्त भृगु कोपारूढ जालो विग्रहना पूजत्व शापुरुद्रादिलो लोका समस्ते भोवुनि मामुनि 33 कोटि देवा परीक्षा जानोनि क्षीरसागराला महर्षि मामुनि विष्णुर्यमाशयन मायानिद्रगेऊनि वैष्णव स्वरूप देखु नित्यावेरी कोप्पान युक्त जावनु मामुनि त्यावेरी त्रैलोक्य माता तुलसी दर्शिल्ये हृदयारी भृगुन मुस्तियाला वक्षस्थलारी मित्रपासूनो युक्त जल्ले ते कारण वेगान उठानु धरले भृगुचे चरण आमचे हृदय स्वामी वज्रकटीन तुमचे गात्र मृदु पल्लव चरण ऐसे वचन बोलुनु गीते विष्णून उष्णोदकान शालन केले भृगुचरण जगल पवित्र जमचे कारण म्हणून दर्शिले पाद तीर्थमस्तकार विष्णून ऐसे कारण देखून वेगी बाय सोरलो भृगु मामुनी ऋषी समुखांतू पावलो देवा समस्ता वृंदा ते संगुल लगोलो विष्णु सर्वोत्तमो निश्चयुतंगा जालो ऋषिपाद ताडन विष्णुन घेतली कारणी कोप्पान युक्त जानु लक्ष्मी देवी राणी हे कृत्य परिहास जल्ले म्हणवुनी बदराचे लगी कोप्पान बोली संगुनी शरण शरण त्रैलोक्य नायक भक्त पालक मोक्षदायक देहि देहि अनंतु मे परिपाहि पाहि कृपानिधे स्वामी लोकनाथा पाहि मां स्वामीनाथा पंकजोद्भव वन्द्य तव पद पंकजोरीति संततं मम भक्ति देहि मे भक्त पालक पाहि मां सततं नमोस्तुते स्वामी लोकनाथा पाहि मां स्वामीनाथा वासुदेव जगल्प्रभु तव वक्षसोपरि शोभिते ऋषि पदताडन कारणं गमिष्यामि भुविस्थले प्रभुस्थले स्वामी लोकनाथा पाहि मां स्वामीनाथा अन्योन्य कलह को नोरमा बारसली करवीर पुरा वासु को नोरक्तरि जाली भार्य वियोग दुःख ओडमणवुनी विष्णु अद्रिहाला वैकुंठ सोडूनी तिंद्रिणी मूला वाल्मीवासस्थलावेली विष्णु
विष्णु साधन स्वामी पुष्करणी तीरारी वराह स्वरूप विष्णु ते सन्निधीरी वासुकेल्ला विष्णून वृषभा शैलावेरी अमरादि देव सर्वैकरन्ति अर्चना अद्भुत स्वरूप योज शोभते चरण अम्बुज विलोचन आनंद शयन अंजन शैलावासा श्रीहरिअच्युता वृषभाचलावासा स्वामी श्रीवासुदेवा अंजना शैलावरी अद्भुत पुरुषु वासुकेला त्यावेरी मनातु संतोषु ब्रह्मान दर्शियाला कामधेनु वेषु रुद्राक वासु कोरु चोळ देशवासु जय जय जगन्नाथा अद्भुत चरित्र अंजना शैलवासा श्रीहरिअच्युता गोपाली लक्ष्मी देवी गोवक्रिया केली चोळ देशा राजान मुलाक घेतली धेनु पालना जावनु शैलासमीपांगेली वाल्मिका वेरी शिर अभिषेक करतल जाली संध्याकाला धेनु गोष्टा प्रवेशरी राणीयेन येनु गैची धारते वेळा काळी शिरदी कुणा जावनु कोपारूढ जाली रंजू काढूनु राणी गोपाला मत जाली ताडन कोपान गोवाळो रोदन करतो जालो गोरंजू गेलो अंजना शैलासमीपांगेलो वाल्मिका वेरी धेनु शिरक्षेपू केलो कुटाराचो गायु गोवाळो गायक मतो जालो उठाराचो गायु श्रीनिवासान घेतलो सततला प्रमाणातून रक्तापासू पडलो रक्तवृष्टी देखून गोवाळो भोवी जुडू जालो भयपासून गोवाळो मरण पावनू पडलो ते वेळारी धेनु गेली देशा प्रवेशाली राजा मुकारी येनो होळी बोब गाली नरवाह नारी राजेन पर्वतारी गेलो धेनु बाल कुमरण बोलू कला गोलो रक्तवृष्टी जलियत कठीण पर्वतारी धेनु पालक मरण पावलो त्या उपरी कसले चित्र विचित्र जल्ले कालारी श्रीनिवासांच्या पुगलो राजा वेरी शापुगलो म्हणू राजे मुन्नी बोधलो श्रीनिवासाची स्तुती कोरु करा गोलो निरपराधी यमी नहीं माता पिता नाम दुमत्सरू मनसी सर्वदा आमचे शिरच्छेदन करिले कारण पिशाचो जाम्यो राजेंद्रो रनातु ब्रह्मण
निरपराधीयमी मुनिकायिनेन शापमोक्षो मकादिनो पोरुकारक्षण श्रीनिवासा राजेंद्राक शापमोक्षो दिलो पिशाचो जाग्यो राजेंद्रो अल्पकालो पडलो शिरसाचो गायु स्वप्ना जाण जतो जालो बृहस्पती लगी औषध निमगुण घेतो जालो औषधन्वेषण कोरनो विष्णु भायर सोरलो वराह स्वरूप विष्णु दक्कतलो जालो बकुळ मालिकेक कृष्णान सेवेदितो जालो वासुकोरुकस्थल निमगुण घेतो जालो जय जय जगन्नाथा अद्भुत चरित्र अंजना शैलवासा श्रीहरि गोविंदा वृषभाचलवासा स्वामी श्री वेंकटेशा सुखक्षेमन श्रीनिवासन वासुकेला बकुळ मालिके मना अति संतोष झाला नारायण पट्टण पालक आकाश राजेंद्र झाला तोंडी मानुव्राता राजा उल्पन झाला श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा रया बालिक नाम धरणी देवी बोले ना पुत्र दुःख प्राप्ती न ते कालारी झाले यागू कोरचे निमित्त यान भूमी शुद्ध केली पद्मावतीवर पुत्री रय्याक मिळली श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा रयाक उल्पन जल्ला पुत्रो वासुदानो पद्मावती पूरित जल्ली यौवन पावनु श्रीनिवासा हृदयी चिंदा संभ्रमुनेमो गोड्यारी बेसुनु हाला विष्णु सर्वोत्तमो श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा सखिया मेळवुनु कन्या खेळे क्रीडाऊनी सन्मुखी देखी आला नारद मामुनी पद्मावते सर्वैलक्षण संगुनी अंतर्धान जालो नारद मामुनी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा कन्यानी चोंचे वेळी अश्वदीकी आला गर्जन कोरू येकू नमस्कारू केला कोडी मन्मथ ते जन येकू पुरुषु हाला पद्मावते लिखुनु बोल्लू कलगला श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा चंद्रबिंबानने पद्मावती आयक कन्याती हालो आमची भार्या तुमची जामका ऐसे वचन ऐकून कोप्पान कन्यानी वेगान दौंडाईला शिलानी मारुनी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा गोडो मरण पावनु गेल्लो निमिषांतु चरणी चलनु गोविंदु ऐलो वाल्मीकांतु संताप कारण बकुळ मालिके हृदयांतु श्री
श्रीवासाचे लगी बोले निमिषातू श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा संताप कारण मिजे लगी रोगी सांग स्वामी तुमचे माता पिताच्या सोपुदू गल्ला आम्ही पद्मावते कारण परतापो माऊनुनी विवाहु निश्चय कोरु मे जे शांग पाणी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा विवाहु कारण बकुळ तुरगारुडದಲ್ಲಿ वेगान चल्लुनु देवा दर्शन कर्तली जल्ली कन्ये सन्मुख देखुनु बोल्लू कलगली श्रीनिवासु ते वेळा फुल्लंदिनी जल्ली श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा ब्रह्मांड कोट्टो केल्लो ब्रह्मा बालकु केल्लो हस्ताते वेळाएको ದಂಡು ಹೀಗೆ ತೋಲೋ ಗುಂಜಾಮೋನಿ ಗಳಗ ಭೂಷಣ ಗಲ್ತೋಲೋ ಜಲ್ಲೋ वेगान आकाश राजरे नगरा प्रवेशल्लो श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा उल्लंघिनी नाम बोले अर्पण धर्मा देवी शंख विभूषण गल्तलिते बेळकंठी लंबोदरी अधिलंबोपयोदरी लंबो करुणी अधि शुष्क वदनाची श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा दांतये नायसे स्वरूप घेऊनी घरान घर चाले प्रश्न बोलावूनी धर्मादेवी सर्वै जानती मोनोनी रणियेन अप्पुनु वेल्ली रळियाले रवळारी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा धरणी रणियेन तिक्कावे सुख घातले धरणी राणी सिंहासनावेर बैसली धर्मादेवी सर्वै फल संकली जली धरणी राणी सर्वै ऐकून बेस्तली जली श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा शुदाक्त जानु बालक करंती रोदन सुवर्ण पात्रा दिले रणियेन क्षीरान्न बालकान भोजन केल्लेन ब्रवले शापान धर्मादेवीन केले पायस भोजन श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा उष्णान तप्त जल्ले आमचे कपाल सुवर्ण पात्रा दिले रणियेन सुगंधा तैल फलकी फल कर्पूर सहित दिले तांबूल प्रश्न बोले लग्न चंद्र ग्रह बोळ श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा पद्मावते ज्वर पीडते कारण राजाचे राणी एक व्याकुल जल्ले मन्न फल जाण जावनु संगीरे फुललंगिनीन कन्येक कृष्णार्पण केल्ले राणीयेन श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा
लक्षण बोलून धर्मादेवी गेले उपरी बगळ मालिके पौली रैयाले रवळारी कन्येका कृष्णादींका ऐशे म्हणनी कन्येक दीमू शुकाचार्याले वचनारी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा आकाशरायले पत्र शुकाचार्या दिल्ले विष्णु ते वेळा सर्व मेळविले धनंता पत्र बोलून धन घेतले आदित्य चंद्र अश्वस्ताक साक्षी केले श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा विवाह निश्चय कोरु बकुल तुलगारुडल्ली वेगान चलुनु श्रीनिवासालगी पौली श्रीनिवासा माता बकुल ते कालारी विवाह निश्चय केला म्हणू संतली जली श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा ब्रह्माय जमानाग्निपाकी जाला देवा समस्त एक कारण स्वल्पशीला देवेला विष्णु अति संतोषु जल्ला आदित्याला पुनु कल्पना करतलो जालो श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा कंडूळ तैल मारुषी नडनु पाकुकर्या संपूर्ण जल्ली स्वामी पुष्करणी त्यावेरी शाकपाकन पूरित जल्ली तीर्थरी त्यावेरी पाकू कोरुनु अर्पण नरसिंहाशी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा भारती सावित्री पार्वती इंद्राणी स्वाहा सोजा अरुंधती मुख्य स्त्रिया मंडली मध्ये लक्ष्मी देखल्यारी चंद्रमावर जैत अस पुणानंदू ताजे पसुनु अस श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा पूर्णचंद्रावरी वेरुजाला नक्षत्र मंडलादी सभ्यात्यावेरी लक्ष्मी विरहित आम्ही जल्लो कालारी लोक जननी कार्यायांचे सन्निधिरी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा रश्मीनातील आदित्य मंडळावरी चंद्रिकाहीन चंद्रो असभ्यात्यावेरी लक्ष्मी विरहित आम्ही जल्ले कालारी लोक जननी कार्यायांचे सन्निधिरी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा विष्णुली कल्पन घेऊन ओढवेगी गेलो लक्ष्मी देखूनु नमस्कार करतलो जल्लो अधिपरितापन रोदन करतलो जल्लो गलगद वचनान बोलू लागोलो श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा लोक जननी ऐकले कारण चतुर्मुखान केले काम जन प्रयाण जीवाती संकष्ट पावले विष्णू
इति ते वचन त्याचे बोल्लू आम्ही जाण श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा देवी बैसली ते वेळार कावेरी वेगी भास्कर सहित आली विष्णू सन्निधी शंभो गळहित हस्त सोडवूनी आलिंगन केले लक्ष्मीन भक्त राशी श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा राधी प्रच्छन्न संकष्ट सर्वै गेले श्रीनिवासा देहली पुष्ट जले रामावतारा स्मरण लक्ष्मी देवीन केले वेदवती कन्या मोणू संतले जले श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा ऐसे वचन ऐकून संतोष जल्ला मोणूनी पत्नी विवाहू कराई स्वामी तुम्ही स्त्रियानी कोरचे कृत्य सर्व आम्ही कोरू स्वामी आभरण सर्व गानू अलंकाराय तुम्ही श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा मंगल्य स्नानादिक कन्यक सर्वै जले कुलदेवी हाडून प्रतिष्ठ करियाली ब्राह्मण भोजन कोरू होराण चालिले वैयारे या उपरी वैकुंठ बेसविले श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा हंसवाहनारी आरुडु जल्ला चतुर्मुखु वृषभवाहनारी आरुडु जल्ला वृषध्वजु ऐरावता उपरी बैसला देवेंद्रो मोराचे फट्टी चेरी बैसला षण्मुखो श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा देव स्त्रियो सर्वैरतावे बैसल्यो पुष्प विमानरी आरुडु जल्लगनंतो ते वेळा देवी ऋषी ब्राह्मण सर्वै चालियाले देवदुंदुभि मुख्य वाद्य वाजियाले श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा पुराण चालियाले ते वेळा महोत्सव जल्ला गरुड वाहनारी गोविंदू शोभला आबाल वृद्ध सर्व विवाहू मातावे ऋषीले आश्रमातू एकी रात्री वासू केला श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा श्रीनिवासा पूजन केले महर्षीन भक्तीन करियाले ते वेळा उरिये अन्न शाक संयुक्त अन्न केले कृष्णार्पण महर्षी वेरियती कोपिले ब्राह्मण श्री श्रीनिवासा शेषाचलवासा श्री गोविंदा शुकाकशा पूदीं कामोणूरशी बाहेर सरलो श्रीकृष्ण ते वेळा रे फुल्लंका कडलो जल्लो देवऋषी ब्राह्मण सवै तृप्त जल्ले
समस्तांचे उदर भरित जल्ले श्री श्रीनिवासा शेषाचल वासा श्री गोविंदा प्रातःकाला विष्णु गरुडारूढ जल्लो आकाशरायले नगरा मोराण पावले पद्मावती सहित राजेंद्र गोपुर द्वारामुखी दर्शन केले कृष्णाले त्यावेळी सन्मुखी श्री श्रीनिवासा शेषाचल वासा श्री गोविंदा कोडी सूर्य प्रकाश कांतीन श्रीनिवासु गरुड वाहनारी देखून संतोषु प्रयाग जल्ला ते वेळा ओढू आगोषु पद्मावतेचे मना ओढू जल्ला हर्षु श्री श्रीनिवासा शेषाचल वासा श्री गोविंदा विश्वकर्मण निर्माण करिले त्यावेळी विष्णू बैसल रत्न सिंहासनी तोंडी मानून पेन पाकू कोरवुनी समस्ता भोजन दिले पाकूची कोरुनी श्री श्रीनिवासा शेषाचल वासा श्री गोविंदा जय जय जगन्नाथा अद्भुत चरित्रा पाहि मां पुरुषोत्तम पद्मपत्र नेत्रा कोडी मन्मथ रूप कांती अशिल्य गात्रा वेंकटशैलावासा श्री वेंकटेशा श्री श्रीनिवासा शेषाचल वासा श्री गोविंदा शिखामणी आकाश राजेंद्र एवनु पूजन केला राज राजेंद्र शिंगारू कोरुहाळा चतुर्दंतास्तु ओराण ओरुक ऐला राजेंद्र परमा भक्तो वेंकटाद्री वासा स्वामी श्री वेंकटेशा धरणी देवी सहित राजान गोविंदो पूजन केला त्यावेळ मोना तू आनंदो सुगंध पुष्प चंदन मुख्य अलंकारून पूजन कोरु बैसविला हस्तावेरी चंद्र प्रकाश कांतीन धरिले श्वेत छत्र आदित्य मंडळावेरी उभय चामर त्यावेळे वजी आले धवळ शंख दुंदुभी मुख्य वाद्य वाजी आले वाद्य कोडी गुडी तोरण विधी शिंगारिल्या पीतांबर वस्त्राणी पायी वाट घाली तेवे सर्वै प्रकारानी आदर कोरुनी विश्वकर्मान निर्माण करिले मंडप नवरत्नाखचित कम्ब्या निवेदिक शिंगारिल्या त्यावेळी मोदियांचो चोखू घातला वेदिका मध्ये नवरत्नास घातले माणिक्य मोतियाचे सारे केले वाद्य घोषान वोरण मंडपामध्ये पावले देवऋषी ब्राह्मण क्रमान बैसले विवाह मंडप
राजेंद्रा उपरी धकुन भूमिरी देवीलो कोडी मन्मथ कांती स्वरूप विष्णूचे कलियेचे मोती भाजन कुंकुमे उरकाचे कन्यार्थी म्हणून कृष्णा म्हणविले कन्येक दिवो म्हणून लागली रे तोंडी माना बायेन दिवेद केले वैदिकामध्ये नवरत्नासनार बेसले इंद्रावर पूजन राजेंद्रान केले रशेश्वरानी कन्यावर्णोच्चारण केले कुलगोत्र उच्चारण केले ते वेळारी कन्यादान संकल्प केला ते कारारी असंख्य दान ब्राह्मणाशी ते वेळा दिले रय्यान श्रीकृष्णाक कन्यादान केले पुरुषोत्तमाक पद्मावतीन माळा घाली पद्मावतेक विष्णुन पुष्पमाळा घाली पद्मावतेक विष्णुन मंगल्य धारण केले श्रीकृष्णा पद्मावते पाणी ग्रहण केले वैदिकामध्ये नवरत्नासनावेरी श्रीकृष्णा पद्मावती बेसल्या त्यावेरी मोतियानी चोक घालो लाजा होमू केलो अग्नि साक्षी कोणू विवाहू करियाला वैशिष्ट मुख्य सर्वैरशेश्वराणी विवाह काला मंगलाष्टक म्हणून अरुंधती देवी मुख्य मंगल्य स्त्रियानी श्रेयस भरियाले माणिक्य मोतियानी चंदन तांबूल समस्ताक दिले मुहूर्त काला दक्षिण ब्राह्मणाशी दिली वैदिकामध्ये रत्नासनार ओदैसले देखून आकाशरया मन संतोषाले कोडी सूर्य प्रकाश कांतीन श्री व्यंकटेशु आसनी बैसला ते वेळा शोभता प्रवेशु त्रिभुवनातु ऐसो नायकु पुरुषु म्हणून आकाशरायले मनातु संतोषु कोडी चंद्र प्रकाशन पद्मावती देवी भक्ता सन्निधी रत्नासनावेर बैसली देखू कधरणी देवी मनात आनंद पावली आमचे जन्म साफल्य मंडली झाली देवऋषी ब्राह्मण सर्वै मेळवूनी वेदोक्त मंत्रांनी आशीर्वचन बोलूनी दीर्घायुर्भोगोविंदू ऐसे म्हणवूनी ओ रामस्तकी अक्षत घालल्या ताळेरी ओर ग्रहातू प्रवेशला त्या उपरी ओराण पोर्तून गेले ओताले त्या घरी श्रीनिवासान भोजन केला फलहारू कन्यादान ब्राह्मण उत्सव झाला ओढू ब्राह्मण भोजन राजन दिले ते वेळारी पद्मावती सवर्तमान शोभत गोविंदो
समस्ताचे चित्तातून ओढू परमानंदू विवाहू कोणू कृष्णान केले मंगल्य स्नान त्यावेळी दिले ब्राह्मणाक भोजन सर्व लोकांनी केले भोजन रात्री तू शयन पद्मावती सवकमान विवाहू जानुग्रह प्रवेशारंभ केला गरुडवाहनावेरी गोविंदू बैसला त्यावेळी पद्मावती देवी बारसली देखून समस्ताचे मन संतापले जननी जनक सर्व ते लारी रोदन करंती पद्मावते कारणी भगिनी आल्या वसुदानान ओढ वेगान त्यावेळी करिले रोदन हे देवी पद्मावती कोणात तू वर्ता तुवे गेल्यारी आम प्राण त्यागू करता बालकू मक्का अत उपेश कोरुनी खंचे प्रदेशावत्ता अत तुमत भगिनी ऐसे बोलून रोदन केले वसुदानान श्रीनिवासान त्यावेळी केले पूर्वस्मरण भगिनी सुभद्रे ते वेळा करिले चिंतन श्रीनिवासान त्यावेळी करिले रोदन धनधान्य दास दासी हस्तु तुर्गरथ तंडुळ तैल माश मुदकादिक नवरत्ना खचित केलेने स्वर्ण विभूषण पद्मावती करय्यन दिले अंधण गोदान वसुदान वस्त्र दिवुनी यात्रा करुनी दुव बाहेर सलीरधारी श्रीनिवासू बेसरा गरुड वाहनारी देव समुख सर्वै चालिले मुकारी श्रीकृष्ण पद्मावते कदे वेळा दिल्यारी कोडी बालार्क तेज प्रकाशु त्यावेळी श्रीनिवासू पादरा गोपुर द्वारारी आकाश राजेंद्रुहाला ते वेळा माघारी राजेंद्र चरणी चाले देखून गोविंदू भक्तवत्सला चित्ता ओढू परमानंदू भूमी अदृश्य मृदु पल्लव चरणानी चालूनु तुम्ही आले केसे कारणी हे श्रीनिवासा ऐक एक वर्तमान तुमचे दर्शन मात्रान जल्लो धन्य तुमचे वियोग सन शक्तू नाही तुमचे सन्निधी आलो तेची ते कारण काल तामस जाईन तिले मुआम्ही सुख क्षेमान बोलू वासू कर्याय तुम्ही देहालंकार वस्त्र वेगान काढूनी सालुक्य वसुदान दिले त्या उपरी आकाश राजा चित्तावरसी सुजाला वेगान राजेंद्र रवळारी प्रवेशाला
अगस्त्याश्रमी श्रीनिवासू ते वेळा पावलो पद्मावती सहित थई वासू केलो देवऋषी ब्राह्मण सर्वै मेळवूनी देव देवेशा स्तुती भक्तीन कोरुनी श्रीनिवासाले कल्पनेन ते वेळारी समस्ते वच्चा गेले निजस्थलारी देवेंद्रो अमरावते वासू केल्लावरी श्रीकृष्ण पद्मावती दोघे ते कारारी सर्वै प्राण्यांचे मन्ना तू संतोषू पावोनी श्रीनिवासान वासू केल्ला अगस्त्याश्रमी त्यावेळी आला एको आकाशराजलदूतो मरणाभिमुख्य जल्ला आकाश राजेंद्रो पद्मावती सहित शोकान गोविंदो एवोनो देखी आला राज राजेंद्रो राजाले देहावेरी पोडून गोविंदान अतिशोकान त्यावरी करिले रोदन राजाले देह त्यावेरी देह स्पर्श करून राजाले वचन प्रगडियले निमिषांतू प्राण प्रयाणू जामनू पोळलेले राजान स्वल्प जीवन जामच्या बोलिले वचन तोंडी मानवा सुदाना केले अर्पण धरणी देवी तू हत करी सहगमन श्रीनिवासान सायुज पदई दिदल्ले राजाले देह त्यावेळी दहन करियाले धरणी देवीन भद्रालगी सगमन केले ब्राह्मण रशेश्वर सर्वै मेळवूनी वसुदाना कार्यन पित्र कर्मही कोरुनी गोदान वसुदान ब्राह्मणांक दिवोनी ब्राह्मणाशी भोजन दिले त्या उपरी कृष्णारे कल्पनेन वसुदानान पितृपट्टाभिषेक दोघै जाणा करिले कर्म सर्वै केले संगिले प्रमाणान समस्ता संतोषाले ते वेळारी म्हणून गोविंदान बीज केले आमचे निज स्थान आकाश रायक कृष्णान साईंच दिले उपरी तोंडी मानून नरेंद्र ते राजा उपरी तोंडी माना वासुदाना मन्नाथ छिद्र त्यावेळी युद्ध प्रारंभ निश्चय केला उपरी दिवसु तोंडी मानू वासुदानू दोघई येऊन कृष्णा दर्शन घेऊन आईले कारण सर्वै बोलून कृष्णा कवरण करतलो जलवसुदानू त्यावेळी कृष्ण पद्मावते लगी बोले भामिनी मक्का अति सती संकष्ट झाले कनिष्ठ पिता तुमचे वसुदानु भ्राता दोघई येऊन मेचे वरण करताई नेत्रा दोन्ही कै दृष्टी एकची लेखान
तेची कारण भक्तांचे रिमीचे मन कनिष्ठ पिता तुमचे भ्राता वसुधानु सालुक्य आमचे दोन नेत्रांक समान कोणाचे सहायक वच्चे ओगी सांग आम्ही तेची सहायक कृष्णाहं गच्छामि युद्धातून जयू पाम्यू दिवू त्याशी भूमी कोणाचे सहायक वच्चे ओगी सांग भद्राचे लग्गी पद्मावती राणी बोले पित्र मारण काला भ्राता बालक झाला तोंडी मानाक सर्वै जन स्वाधीन झाले द्रव्य समस्ते ताणे अपहरण केले तोंडी मानू सर्वै कार्यान बलवंतो भ्राता बालक सर्वै कार्यान अशतु अनाथा रक्षण कोरचे आमचे तेची वृत्ती मेवण्याचे सहायक ओगी वच्चाय तुम्ही पद्मावतेल वचन प्रमाण करीले सहायक सहायक गोविंदू बाहेर सोड शंख चक्र आयुध तोंडी मान दिले मेवण्याक घेऊन रणभूमी पादला हस्ततुर्य गरत सैन्य मेळवुली चाप बाणादी शस्त्र गल्ले हात घेऊनी युद्ध भयंकर झाले त्या उपरी तोंडी मानान श्रीनिवासा कान सोडलो मोहलास्यान विष्णू भूमिनी पडलो पद्मावतेन येऊन संजीवन केले युद्ध निवृत्ती जयाय म्हणून सांगियाले कृष्णान दोघे जाणा समाधान केले राजभंडार द्रव्य बाबू कोणू दिले दशांशु देही म्हणू कृष्णान म्हणतले शतांशु द्रव्य दोघे जाणा कृष्णान दिले तोंडी देशातू वासू तोंडी मानान केलो आकाश राजरे नगरा वासुदार बिलो श्रीनिवासूर शिरे आश्रमातू गेलो एक दिवस तोंडी मानू परम भक्तू भक्तीना हाला श्रीनिवासा सन्निधीतू श्रीनिवासा दर्शन घेऊन उपरी पूर्वजन्म वृत्तांत निमगिले त्यावेरी पूर्वजन्मातू आम्ही कोणा जाती वृत्ती पूर्विल्ले नाम कैसे देवाले पूजन कोणाले यज्ञ कारण तीर्था केले स्नान पूर्वजन्मातू आम्ही केले कैसे पुण्य पूर्वजन्मातू तुम्ही जल्ला एक शूद्रू नामधेय तुमचे त्यावेळी रंगदासू आश्रयू केला तुम्ही ऋषी वैखानसू विष्णू पूजेत पुष्प दिंचो एक नेमू त्यावेळी प्रत्यक्ष जल्ला विष्णू सर्वतोमू एकू दिवसू पूजे कालादिक्रम झालो वैखान सुशापूदिंचे वचन बोलिला शूद्राचे मना तेवढा अंधस्था पूजालो पश्चातापान शूद्रू भूमी वेदी पडलो
शूद्राक विष्णून ते वेळा वरदान केलं विष्णू प्रसादान तोंडी मानू राजेंद्र जल्लो आकाश राजन मक्का कुडंबस्तु केलो ते कालावेरी राजेंद्र मरण पावनु गेलो मावाचे स्मरणे विष्णू रोदन करतलो जालो ओढ संकष्ट हाव निर्भागी जालो अन्य ग्रहातु वासु कोरचे ओढ संकष्ट भार्या समेत मक्कारा भूनायक घर ते कारण वास्तव मी जे मन जाले व्याकुल तुम्ही निर्वाण कोणू दिंका वासस्तर कृष्णाचे लग्गी तोंडी मानू बोलविला गोविंदा वासस्थल कोरू म्हणतल जाला श्रीनिवासाक वासू कोरू कसवालय व्यंकट शैलावेरी युक्त अससल वेदोक्त प्रमाणान केलेले केतन देवालय शुद्धी केले वेदोक्त मंत्रान चित्र विचित्र जामनु जल्ले शोभमान श्रीनिवासाक अति संतोषले मन पद्मावती सहित स्वामी श्री गोविंदू ग्रह प्रवेशु केला ओढू परमानंदू वैनते आदि सर्वै वाहना विनोदू वाद्य नाट्य गायन कीर्तन आनंदू धूप दीप निवेद्य तांबूल सवर्तमान श्रीनिवासाक करी आले समर्पण उत्सव देखून कृष्णा संतोषले मन गोविंदान बीज केले आपले निज स्थान सद्गुण वासस्थल जामनु आशिलो भक्ता समस्त सर्वै संबत दित्तलो जालो श्रीवत्सलाचन वक्षास्तरादर्शिलो गिरी वेंकटेशन वेंकटाद्री वासु केलो देवर्षि ब्राह्मण सर्वान् देवादिकीलो लोकनायक जय जय म्हणमुनी ध्वजारोहण मुख्य उत्सव जाऊनी कृष्णाले कल्पनेन गेले निज स्थानी व्यंकटेशान वेंकटाद्री वासु केलो तोंडी मानू नरेंद्र निज स्थला गेलो पत्नी पुत्र सहित कुम ब्राह्मण मैलो रय्याक देखून ते वेळा बोलू लगोलो गंगा स्नानाक आम्ही भक्ताती करीत आमचे भार्येक गर्भुजल्लो भरीत गंगा स्नानानूरून ओगी येऊ आम्ही पत्नीक पुत्राक ही रक्षण कोरका तुम्ही पुत्र सहित भार्य रबोनी ब्राह्मणो गंगा स्नान कोरून येऊनी रय्याल की बोलिले संतोष वचनानी रय्याक जल्ला त्यावेळी पश्चाताप मनी श्रीनिवासा दर्शन कारण ती गेली दर्शन घेऊन क्षण मात्र ती पावतली रय्यान ब्राह्मणाक स्वयंपाक दिलो ब्राह्मण स्नान भोजन करू दे बेळा
वेगान येवनु दूतु बोल्लू कलागोलो उपवास कारण यम पट्टण प्रवेशली वर्तमान पिली कानी वेल्ली स्वामीगिरी वेंकटपती वंदेहम चरण रात्री दिवसां तुमचे चरणी मी जे म्हणन तुझे तुझी दया मी जे ऋणातिले कारण नाशो पवला मका कुडुंब सवर्तमान कूर्म ब्राह्मणा कुडुंब नशिले कारण राजा धर्म पापिष्टन विचार दोषान शुद्धात्मी ब्राह्मणाक कैसे संगुचे वचन जल्लेले कृत्य श्रीनिवासाक जानईले रय्याचे लग्गी श्रीनिवासान बोलविले ब्राह्मण स्त्रिये अस्ति आराय मन जालो अस्ति काढूनु ते वेळा पर्वतारी गेलो स्वामी पुष्करणी तीर्थ काढून प्रेक्षण केले विप्र स्त्री पुत्र आदिक संजीवन मेळे विष्णू परमा भक्तु राजेंद्र ते काली विप्र कुडुंब विप्रक सन्निधान केले रय्याक आशीर्वचन बोलूनु ती गेली एको दिवसु तोंडी मानु परम भक्तु वेंकटाद्री येऊनु विळीता गोविंदू मृत्तिके दळण व्याप्त वासस्थल जाले विग्रह सवर्तमान भारित जल्ले विष्णु भक्तांतु मुख्य कुलालुभिमान मृत्तिके दळण भक्तीन करिले अर्चन भक्ती कारण मिजे देह जले ते भूषण भीमाक विष्णु वेरी भक्ती संपूर्ण कृष्णाचे लग्गी तोंडी मानु बोलविला तुमचे भक्ता दर्शन घेम का म्हणतल झाला तोंडी मानु सहित गोविंद भारसलो वेगान परमा भक्ता लगी ते वेळा पवलो रय्याक दिक्कुन भीमू भूमी पातला मोहालस्यान त्यावेरी मरण पावनु पडलो श्रीनिवासु त्यावेरी सुप्रसन्न झालो सायुज्य पद परमा भक्ता कधीतल झालो राज राजेंद्र चित्ता अंतस्तापु झालो श्रीनिवासाली दयानतिले झालो श्रीनिवासु त्यावेरी सुप्रसन्न झालो सारूप्य पद रय्या कधीतलो झालो ऐसे भक्तार रक्षण कारण गोविंदू वेंकटाद्री वासा केला त्वमानंदान देवांक देवगिरी वेंकटेशा पारी सारूप्य पद रय्या दिलतलो झालो ऐसे भक्ता रक्षण कारण गोविंदो वेंकटाद्री वासु केला परमानंदान देवांक देवगिरी वेंकटेशा पाही भक्ती मुक्ती सर्व मान देही तुंगेले चरित्र स्वामी वर्णन करू का महिमा जाणल्या तुवे ब्रह्मादि देवांक सामर्थ्य नाही सहस्रमुखी शेषाक कैसे प्राप्ती जाईत अल्प मनुष्याक
तू गेले चरित्र श्रवण केल्याई तू गेली कृपा सर्वापराध क्षमपां कामाई बापा मनसा वाचा कर्मणा अपराध वचन क्षम पावनु स्वामी गोकारक्षण कविते नाम हे व्यंकटेश कल्याण पठन केल्यारी त्याशी कोटी यज्ञ पुण्य भक्ती मुक्तिदायक संपत वर्धन श्री व्यंकटेशाली दया जमचाक प्रमाण गिरी व्यंकटेशा जया श्रीनिवासा जया लक्ष्मी रमणा नमोस्तुते जय जया भक्तवत्सला नमोस्तुते जय जया जय मंगलम श्रीकृष्णा शुभमंगलम वेंकटाद्रिवासा स्वामी श्री वेंकटेशा प्रणमस्तु शेषाचला केला वासू तुका म्हणताय श्रीनिवासू तू गेल नड्यार नित्य आगोषू श्रीनिवासा तू रबिल परमानंदू ग्रहानामनंतालय तू गेल नड्यार द्वारपाल तुका दिकल्यार गेल्ले शोक श्रीनिवासा ग्रह दिकल्या तिस्त गोकुल पर्वो चोणू येताय जन स्वामी पुष्करणी करताय स्नान वरा देवान घेताय दर्शन श्रीनिवासा मगीर घेताय तुझें दर्शन आमी घेताय तुगें दर्शन तुका करताय पूजन अर्चन नमस्कार करताय भक्तीन श्रीनिवासा तू रबिल आनंदान तुका आसय चारी हात दोन्ही हाता शंकू चक्र एकू हातू कटेवरी श्रीनिवासा एकू हातू धरला उद्दारी दक्कैताय कर्पूरा आरती वक्षस्थलार पद्मावती मना करताय तू गेली स्तुती श्रीनिवासा तू रबिल मंदहासारी पीतांबर दर्शिलंगारी वज्रकुंडल सैकन्नारी तीर्नाम केल्लेनंकारी श्रीनिवासा किरीट धारण केल्ले शिरसारी देवा मुखार भंग्राध्वजू निवेदाक सर्वै पदार्थू देवळा अस कल्याण मंडपू श्रीनिवासा तुगेल मुखारस गुरीडू बाई बांदिल बंगरान उद्दा करताय कोपुरलान निवेद करताय तुका भक्तीन श्रीनिवासा निवेद कोण करताय अर्पण निवेद कोरू पूर्णेश्वरी तिने केल्या जतधरारी ती बेसल पाकस्थलारी श्रीनिवासा तुपा ज्योती जळता मुकारी
फुल्लंग दर्शन ब्रहस्तारू गुळकावशेठ शुक्रवारू धर्म दर्शन करताय अलंकारू श्रीनिवासा तू सर्व इच्छदातारू दक्केताय विश्वस्वरूप कोणचोनु जगताय त्रत परगालियं गेन्दुर्भिष्ट श्रीनिवासा मुखदित्याभिस्त सन्तोष कर्पूरमुखार्जळेताई पर्वोद्देणुखालायेताई दुसेर दर्शन दीन कादरारी श्रीनिवासा मन दराय तुझे चरणारी चढवून केलो सर्व अपराधू तुका आम्ही करताय नमस्कारू श्रीनिवासा तू महालक्ष्मी भरतारू तुगे चरणार करताय स्तुती तू नंतन कोण गती तू वेंकटाचलपती श्रीनिवासा अंकदी काचा गती